दुपारी बाहेर गेली होती आणि येताना मला हे केळीचे वेफर्स दिसले. म्हटलं चला, मग काय खायला दिलं. खूप छान होते, चटपटीत आणि मसालेदार. म्हटलं चला, आणि ते म्हटलं की जळगावच्या सुप्रसिद्ध केळीचे वेफर्स आहेत. मग काय घेतले 1 किलो. आणि त्यानंतर येताना की राजला मला फोटो पण काढून घ्यायचे होते, त्याला लागणार होते अर्जंट. आणि या ठिकाणी ना अर्जंट फोटो काढून मिळतात. तर 60 रुपयाला 12 फोटो मला काढून मिळाले. आणि घरी आले. घरी आल्यानंतर दीदीला हा फेअरवेलला ड्रेस घालायचा होता. मग तिला फिटिंग करायची होती. म्हटलं चला, मग तिला पटकन अशी फिटिंग करून दिली. आणि त्यानंतर दुपारच्या जेवणात की नाही मी बीटचे पराठे केले होते, मस्त असे कलरफुल, आणि टेस्टला पण खूप छान झाले होते. त्यानंतर दुपारी मी थोडंसं ते रबर बँडला बघा क्रंच आपण विणत होतो, तर ते कंटिन्यू मला करायचं होतं. आणि ह्यावेळेस ना डबल लेअरचं असं मी विणणार आहे, तर खूप छान दिसतं ते गजऱ्यासारखं. आणि कंटिन्यू बसलं तर 1-1.5 तासात होऊन जातं आपलं. पण मग मी 2 दिवसापासून करत होते ते थोडं थोडं, तर म्हटलं चला आज पूर्ण केलं आणि खूप छान झालं होतं. गजऱ्यासारखं वाटतं, खूप सुंदर दिसतं केसांमध्ये. त्यानंतर येताना लिची पण आणली होती. आणि आता ना उन्हाळा खूप जास्तच ऊन पडायला लागले आणि दुपारचं खूप जास्त उकळतं. मस्त थंडगार लिची खाल्लं आणि खूप छान वाटलं दुपारच्या वेळी. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत बाय.